2020चा मार्चपासून 21 पर्यंतचा पिरियड होता, तेव्हा सगळंच बंद होतं. पण पुस्तक पेठ चालू होतं. येस, कारण पुस्तक पेठ कॉलनीतच आहे, जिथे मी राहतो त्याच्यात 2 मिनिटावर पुस्तक पेठ आहे. इट इज स्टँड अलोन. आणि त्या काळात मी हळूहळू पहिले एक दार, मग दोन, त्याला 2 दार आहेत, म्हणजे 2 लिफ्ट्स आहेत. पुस्तक पेठचं जे मेन डोअर आहे ते वाड्याचा दरवाजा आहे माझा, तर त्याला 2 लिफ्ट्स आहेत. तर पहिले एक, मग हळूहळू मला खिडकीला जे ब्लाइंड आहेत ते ब्लाइंड उघडायला लागलो. आणि तुम्ही मुक्ताला मग अशी प्रश्न विचारला, कधी कंटाळा येत नाही का? तर त्या काळात मला वाटायचं मी तिथेच झोपू, तिथेच राहू, तिथेच खाऊ, की आय फेल इन लव्ह विथ पुस्तक पेठ, की नाही अशा वेळेस मी पुस्तक पेठला सोडणार नाही आहे. आणि त्याच वर्षी मला एक खूप चांगला पुरस्कार मिळाला. मोरेश्वर नांदुरकर पुरस्कार मसापकडनं मला मिळाला. मराठी साहित्य परिषद मसापचा पुण्याचा पुस्तक विक्रेता उत्तेजन पुरस्कार, त्या काळात ऑक्टोबरमध्ये. तर ते म्हणे की ह्या माणसानी, म्हणजे मी खूप चांगली कामगिरी केली पुस्तक विक्रीची, तर मे बी इन रेकग्निशन त्यांनी तो मला दिला असावा. फॅन्टॅस्टिक थँक्यू. फॅन्टॅस्टिक. पण मला घरीच जाऊशी वाटायचं नाही. मग मुक्ता म्हणे, आदू छोटा होता तेव्हा, अरे कोणी नसेल, म्हटलं कोणीच नाही आहे, पण आय डोंट नो, मला डिटॅच नाही होता येते या स्टेजमध्ये. आय वॉन्ट टू स्टे हिअर, मला स्कीम टाकू दे मला. आणि तेव्हाच मी ब्रॉडकास्ट बनवला, हे मी सांगितलं होतं सुरुवातीला. त्या ब्रॉडकास्टमुळे मे बी मी लोकांपर्यंत पोचलो आणि तो पुरस्कार मिळाला. आणि थँक्स टू रोहन चंपानेरकर ऑफ रोहन प्रकाशन, की त्यांनी ती संधी दिली. 33% स्कीमची ते कोणीच देत आजपर्यंत एवढं. म्हणजे त्या पिरियडमध्ये मी म्हटलं, अरे बघ, तसं पण बुक्स वी आर जस्ट इन युअर गोडाऊन, तर आपण वाय नॉट हॅव द स्कीम. ही अग्रीड. आणि ते मे बी इट वॉज डेस्टिन्ड. तो पुरस्कार वॉज डेस्टिन्ड. बर.